सॅम्पल कसलं? सॅम्पल कसलं म्हणजे सर मी थोडक्यात तुम्ही तुमचं पर्सनल काम करत होता तेही आमची परमिशन नसताना. काय दलजीत, मी तुला सांगितलं होतं ना की कोणतंही पर्सनल काम करताना कॉलेजची प्रॉपर्टी अथवा मटेरियल आपण वापरू शकत नाही. अश्विनी, तुमच्या कामाबद्दल आणि तुमच्या सिन्सिअरिटीबद्दल आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे, पण म्हणून कॉलेजचे नियम तोडून आम्ही तुम्हाला कोणतीही स्पेशल परमिशन देऊ शकत नाही. तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्हाला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट नको म्हणून, तुम्हाला बाकीच्या स्टुडंट सारखी ट्रीटमेंट मिळावी, आणि आता हे स्पेशल परमिशन वगैरे म्हणजे आश्चर्यच आहे. हो सर, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. काय झालं सर? मी परमिशन दिलेली नसतानाही हे कॉलेजच्या लॅबमध्ये आपले व्यक्तिगत काम करतात. हे कॉलेजच्या नियमाला धरून नाही. अश्विनी त्यांचं पर्सनल काम इथे करत नाहीयेत. म्हणजे अश्विनीच्या असाइनमेंट्समध्ये काही मिस्टेक्स होत्या, त्यामुळे मी त्यांना एक्स्ट्रा प्रोजेक्ट वर्क दिलं होतं, ते कंप्लीट करतायत त्या. सर तुम्ही अश्विनी, तुम्ही तुमचा एक्स्ट्रा प्रोजेक्ट वर्क लवकर कंप्लीट करा. माझं सरांशी बोलणं झालंय. ओके दलजीत, तू का थांबलायस इथे? सर वो कॉलेज खत्म हुआ था ना, तो अश्विनी ये अकेली ही रुकी थी, तो उसके साथ उसे कंपनी देने के लिए रुका था सर. प्रोजेक्ट वर्क होतं तर फॅकल्टीमधलं कोणीतरी थांबणं अपेक्षित होतं. असं स्टुडंटने एकट्यानं थांबणं बरं नाही. पुढच्या वेळी असंच काही असेल तर तुम्ही थांबा. येस सर, मी पुढच्या वेळेला हे लक्षात ठेवेन, आणि खरंच सॉरी. बरं खांडेपारकर, आम्ही येतोय. अश्विनी, तू मला आधी सांगितलं असतंस तर मी सरांशी बोललो असतो. खरं तर मी परमिशन नसताना कॉलेजची लॅब वापरली, त्याचे रिएजन्स वापरले, आणि सर हे आपल्याला प्रिन्सिपल सरांना सांगायला हवं. मी अश्विनी, कॉलेजचे रिएजन्स इक्विपमेंट्स ऑलरेडी तू वापरून झालेली आहेत. आता सरांना सांगून काय उपयोग आहे? पण तुम्हाला जर खूप गिल्टी वाटत असेल तर तुमचे ड्यूज मी तुमच्या रेकॉर्डला लावेन. तुम्ही फायनल क्लिअरन्सच्या वेळेला ते देऊ शकता. दलजीत, तू माझ्याशी खोटं बोलायला नको हवं होतंस. अरे अश्विनी, मैंने वो श्रेयस अंकल को सब बताया था. उन्होंने बोला कि अश्विनी को अभी कुछ मत बताना, और सब ये झोल हो गया. सॉरी सर, मी तुम्हाला ना म्हणजे मी आता निघते, मी नंतर येऊन भेटते सर तुम्हाला. सॉरी. तरी मी 10 वेळा सांगत होते खोटं बोलू नका, तिच्याशी खोटं बोलू नका. आता ती आल्यानंतर प्रचंड चिडणार आहे. तिला काय सांगायचं, कसं समजून सांगायचं, तू तुमचं तुम्ही बघा बाबा, मला ओढू नका उगाच त्याच्यामध्ये. हे चुप, सारखं खोटं खोटं काय? मी काय मुद्दामून खोटं बोललो? ती टेन्शन मध्ये होती म्हणून मी तुला सांगितलं ना, आणि खोटं नव्हतं मुळात. फक्त खरं काय ते नाही सांगितलं, आणि नंतर सगळं सांगणारच होतो. रिझन काही असू दे, पण अश्विनीला हे आवडणार नाही. लास्ट टाइम शिल्पीने आणि मी तिला पॅकेज बद्दलच्या ऑफरचं नाही सांगितलेलं ना, केव्हा केवढी चिडली होती. प्रिन्सिपल सरांनी लॅबमध्ये काम करायची परवानगी दिली, ही आयडिया कुणाची होती? अश्विनी, आम्ही सांगणारच होतो तुला, पण जरा उशीर झाला. कधी सांगणार होते? आणि जर तुम्हाला सांगायचंच होतं तर माझ्याशी खोटं का बोललात तुम्ही? अहो, 2 दिवसापूर्वी तुम्ही मला प्रॉमिस केलं ना की तुला मी सगळं सांगेन, तुझ्याशी खोटं नाही बोलणार, आणि 2 दिवसानंतरच तोडलं. अहो, कॉलेजमधलं माझं ॲडमिशन कॅन्सल व्हायची वेळ आली होती, तेव्हा सगळी कॉलेजची मुलं आणि स्टाफ माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणून मला कॉलेजमध्ये परत ॲडमिशन मिळालं, आणि आता त्याच कॉलेजमध्ये. कसं कळत नाही तुम्हा लोकांना? हां, प्रिन्सिपल सरांनी मला या कॉलेजची ब्रँड अँबॅसेडर होशील का असं विचारलं होतं.
त्यांनीच मला कॉलेजच्या लॅबमध्ये चोरून काम करताना पाहिलं. किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तरी मी दादाला सांगत होते की वहिनीला आपण खरं सांगून टाकूया, पण माहित होतं ना, मग सांगितलं का नाहीस तू? अगं लपवायचं असं म्हणून नाही, पण सांगणार होतो, म्हणजे सांगणारच होतो, पण राहून गेलं. हे बघ शिल्पी, मला ही कन्साइनमेंट घ्यायचीच नव्हती, पण तुम्हा लोकांच्या आग्रहाखातर मी ही कन्साइनमेंट करायला होकार दिला. वहिनी अगं तसं नाही ग, पण म्हणजे खोटं बोलणं आणि खरं लपवणं या दोन्ही गोष्टींमध्ये काही फरक नाहीये शिल्पी. तुला माहिती, तुझा ना मला राग आला नाहीये, पण मी खूप हर्ट झाले. आई अगं पण प्लीज मयूर, तुम्ही सगळ्यांनी ही कन्साइनमेंट घेतली आहे ना, मग आता तुम्हीच पूर्ण करा. ह्या ऑर्डरशी माझा काहीही संबंध नाहीये. अगं कसं शक्य आहे? पण वहिनी कीर्ती, मयुरी माझा फोन उचलत नाहीये. मला ना तिच्याशी एकदा नीट बोलायचंय. आणि ती काय बोलून गेली जाताना? तिला माझ्याशी कोणतंच रिलेशन नकोय. कीर्ती ऐक ना, तिला एकदा नीट समजवशील का प्लीज? नाही प्रतीक, मी तुझ्या टच मध्ये हे तिला कळालं, ती आणखी भडकलीये. खूप हर्ट केलंय रे मी तिला. आणि मी तुला आता काय मदत करू? एक तर तिला खोटं बोललेलं आवडत नाही, आणि मी तुझ्यासाठी माझ्या बेस्ट फ्रेंडला नाही हर्ट करू शकत. त्यामुळे जर तुला बोलायचं असेल तर तू तिच्याशी डायरेक्टली बोल. सॉरी. मयुरी, मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं आणि ते मी असं गिवअप नाही करू शकत. तुझं मन पुन्हा जिंकण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वहिनी खूप चिडली आहे. तिला आपण काहीच नाही सांगितलं, त्यामुळे इतकी हर्ट झाली आहे. ती जेवताना सुद्धा कोणाशी काहीच बोलली नाही. तिला आपल्याकडनं हे एक्सपेक्टेडच नव्हतं. आता कन्साइनमेंटचं काय करायचं? तिच्याशिवाय तर ही कन्साइनमेंट पूर्ण होऊच शकत नाही. प्रोडक्ट बद्दलचं सगळं नॉलेज फक्त तिलाच आहे, आणि आपण तर ऍडव्हान्स घेऊन बसलोय. कसं करायचं? मयू तू तरी सांग का? मयू तू रडतीयस? काय नाही. काय काही नाही, मी आत्ता बघितलं डोळे पुसत होतीस. काय झालं सांग ना. आत्ता प्रतीक परत आलाय आणि मी भेटले त्याला. व्हॉट? तू प्रतीकला? अगं पण का भेटलीस? आम्ही भेटलो, पण मी आमचं नातं संपवलं आत्या. त्याला सांगितलं मी की माझ्याशी कधीच बोलू नकोस म्हणून. अगं पण मयू, मी बोलू का प्रतीकशी? तसंही हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी बोलते. नको आता, तू नको टेन्शन घेऊ या गोष्टीचं. मी सगळं संपवून आली आहे. आता कोणालाच काहीच काळजी करायची गरज नाही. अगं मयू, आत्या खरंच तू नको विचार करू या गोष्टीचा. जे व्हायचं ते झालं. मी ठीक आहे. बिचारी मयू, हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. आधीच इतकी टेन्शन्स आहेत घरात, त्यात हे एक ॲड ऑन.
एकाच वेळी एवढी टेन्शन का येतात तेच कळत नाहीये मला तर. अश्विनी सॉरी. अगं खरंच सॉरी, मला हर्ट करायचं नव्हतं तुला. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना माझ्याशी परत खोटं बोलणार नाही, आणि तरी खोटं बोललात. मग आता जे सॉरी म्हणताय त्याला काय अर्थ आहे? मी ना तुला एक गोष्ट आता स्पष्टच सांगतो. मी खोटं बोललो तुझ्याशी, ठीक आहे. तुला बिझनेसही तुझ्या तत्वांवर करायचं हेही मला माहिती आहे. पण एक लक्षात घे की मला बिझनेस मधलं तुझ्यापेक्षा जास्त कळतं. बिझनेस मध्ये कधी कधी आपला खरेपणा, आपला प्रामाणिकपणा हे सगळं बाजूला ठेवावं लागतं. आता काल आपण खोटं बोललो किंवा सत्य लपवलं, त्यामुळे ते एक्सपेरिमेंट तुला करता आले ना लॅबमध्ये, त्याचे रिझल्ट तुझ्या हातात आले ना. हो मिळाली ना, पण मला असा खोटारडेपणा करायचा नाही. खोटारडेपणा नाही म्हणत याला, हे बिझनेस मधले छक्के पंजे आहेत, हे करावे लागतात. असं काय करतेस तू? अच्छा आता मला सांग, आपण एखादी गोष्ट 2 रुपयाला घेतो आणि बिझनेस करताना ती 5 रुपयात विकतो की नाही? मग खोटेपणा नाही झाला? मग 2ची गोष्ट 2लाच घ्या आणि 2लाच विका. सोशल सर्व्हिस करायची का? बिझनेस करायचं ना. फायदा कसा होणार सांग ना मला. आता कुहूला पराठे आवडत नाही, पण तू काहीतरी करतोस ना, तिला सांगते मी एकदम इंटरेस्टिंग पराठा बनवलाय, सॉलिड पराठा बनवलाय, खाऊन बघ, आणि ती खाते बिचारी. खोटं बोललीस ना. हो ना, घालते ना मी कुहूला पराठे खायला. पण जर दुधी भोपळ्याचे पराठे असतील तर ते बटाट्याचे पराठे असं नाही सांगत. हे बघा, एखाद्या गोष्टीचं ना कौतुक करून गोष्ट विकणं हे वेगळं, आणि खोटं बोलून गोष्ट विकणं हेही वेगळं. माझं तो उलट म्हणणं आहे. कुठली गोष्ट इतकी कॉन्फिडेंटली विका ना, की थालीपीठ असलं ना तरी सुद्धा सांगायचं बॉस सबसे बेस्ट पराठा आहे. समोरचाही गोंधळ झाला पाहिजे, अरे ते पराठा आहे का थालीपीठ आहे? याला बिझनेस स्किल्स म्हणतात. आणि आता त्या अधोक्षत सरांनी तुझी साईड घेतली आहे ना, तर प्लीज उद्या जाऊन एकदम प्रामाणिकपणाचा पुतळा नको बनू कॉलेजमध्ये, त्यात अजून वांदे होती. आणि असा बिझनेस केलास ना तर तो बिझनेस वाढायचा जाऊ दे, तो बुडून जाईल. सो प्लीज माझं ऐकत जा जरा. आधीच तुम्ही माझ्याशी खोटं बोललाय आणि त्या गोष्टीचं समर्थन करताय. असं नाहीये अश्विनी, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागलं कारण तुझा मूड ठीक नव्हता, तेव्हा तू अपसेट होतीस. पण जेव्हा खरं बोलायची वेळ आली तेव्हा वेळ निघून गेली. पण चल, या सगळ्यानंतर जे काय झालं ते आपल्या फायद्याच झालं ना अश्विनी. हो झाला असेल ना फायदा, पण त्यासाठी मला कॉलेजचा नियम मोडावा लागला. मला खोटं बोलून लॅब वापरावी लागली. अरे इट्स ओके, विल पे फॉर इट. तुझे सरच म्हणाले ना, इफ यू यूज इट देन पे फॉर इट. देऊ पैसे, काय मोठी गोष्ट आहे त्यात. मला हे अजिबात पटत नाहीये. अरे पटत काय नाहीये? बिझनेस करतेस तू, बिझनेस करताना या सगळ्या गोष्टी होणार, या सगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागणार. कधी कधी खोटं बोलावं लागतं, कधी कधी मॅन्युप्युलेट करावं लागतं, काही गोष्टी क्लायंट्स पासून लपवाव्या लागतात. एखादं रॉ मटेरियल मिळत नसेल आणि ते अर्जंटली हवं असेल ना, तर लोकांना ब्राईबही करावं लागतं, पैसे द्यावे लागतात. आणि बिझनेस ना आपल्या एकट्याचा नसतो अशोक, त्यावर खूप लोक निर्भर असतात, खूप गोष्टी निर्भर असतात. समजा उद्या तू पार्लर बंद केलंस तर काय होईल? तुझं जे होईल ते होईल, पण तुझ्याबरोबर जेनिफरचंही नुकसान होईल, तिचीही नोकरी जाईल, तिची सॅलरी बंद होईल, बाकीच्या केवढ्या गोष्टी सगळ्या हलतील. का? कारण बिझनेस तू बंद केलास. पण बिझनेस करताना ना स्वतःचा, एकट्याचा, स्वतःच्या तत्वांचा, एवढ्याच गोष्टींचा विचार करायचा नसतो, ओव्हरऑल सगळा विचार करायचा असतो. अश्विनी मला सांग, आजपर्यंत मी तुला सांगितलं संसार कसा करावा? नाही. का नाही सांगितलं? कारण त्यात तू नंबर 1 आहेस. पण बिझनेस कसा करायचा हे मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, मला जास्त एक्सपिरियन्स आहे, आणि तू माझं ऐकावं असंही मला खूप मनापासून वाटतं. मान्य आहे मला, माझ्यापेक्षा तुम्हाला बिझनेस मधलं जास्त कळतं, तुम्हाला खूप नॉलेज आहे. पण मी खोटेपणाने नाही वागू शकत. आजपर्यंत मी खरेपणा आणि प्रामाणिकपणा जपतच इथपर्यंत आले, आणि मला माझे एथिक्स जपूनच पुढे जायचे. त्याच्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मी खोटं बोलणार नाही, आणि ह्या पद्धतीचा बिझनेस मी नाही करू शकत.
काय यार, किती समजवायचं. आई दे मी चहा देते. देशातील सनसनाटी उलाढालींवर मुख्यमंत्र्यांचे अजूनही मौन व्रत. आई तू का काही नाही बोलत, तुझा मौन व्रत आहे का? तुला आठवतंय आजीने कसा नवस धरलेला, त्याच्यात तिने मौन व्रत केलेला, तेव्हा ती कसा असं करत होती. तुझा पण मौन व्रत आहे, तू पण तसंच करशील का? आई 500 रुपये हवेत, देशील का? कीर्ती सोबत बाहेर जायचंय. हो थोड्या वेळाने देते. हो चालेल. त्या कन्साइनमेंटचं काय करायचंय का मी एकटीने सगळं करायचं? चला आता लवकर कामाला लागा, वेळ वाया नका घालू. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे स्टेटमेंट आले आहे की सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून खाते वाटप देखील केलेले आहे. वहिनी, याचा अर्थ तुझा राग गेला ना? असं रागवत बसलो ना तर बिझनेस होणार नाही आणि संसारही होणार नाही. अश्विनी थँक्यू आणि सॉरी पण. माझा नियम लक्षात आहे ना तुमच्या? हा लक्षात. वहिनी तू कॉलेजला जा, मी पार्लर मध्ये जाऊन जेनी सोबत कोऑर्डिनेट करते. मी पण येतो तुझ्याबरोबर. पार्लरला ते आपल्या ऑफिसमध्ये सगळं ते सामान आलंय, ते ठेवायची जागा करावी लागेल ना. आणि एक काम करतो, पांड्याला पण घेतो मदतीला. आई माझं लेक्चर झालं ना की मी सुद्धा मदतीला येते, म्हणजे आपण एकत्रच निघूया. मी आत येऊ का? प्रतीक तू का आलायस आता इथे? मयुरी मी तुला भेटायला नाही आलो, माझं तुझ्या आईकडे काम आहे. अश्विनी मी आत येऊ? ये. अश्विनी तुला आठवते तू मला हे शहर 2 वर्षांसाठी सोडून जायला सांगितलं होतंस, कारण तुला हीच भीती होती ना की जर मी इथे राहिलो तर मी आणि मयू कधी एकत्र येऊ शकतो. पण नाही ग, आता ना तुझ्या मुलीलाच माझ्यासोबत रिलेशन नाही ठेवायचं. रिलेशन नाही, तिला तर माझ्याशी बोलायचंही नाहीये. आय थिंक आता ना हे शहर सोडून जायचं काहीच कारण नाहीये माझ्याकडे. मयू, प्रतीक म्हणतोय ते खरंय? हो. तू भेटली होतीस त्याला आणि याबद्दल मला काहीच बोलली नाहीस तू? वहिनी ती माझ्याशी हे सगळं बोलली आहे. आई मी त्याला भेटले खरंय, पण प्लीज तू चिडू नकोस ना. मी एकदाच भेटले त्याला आणि ते पण हे सांगायला भेटले की माझा आणि त्याचा काही संबंध नाहीये म्हणून. ऐकलंस? तुझ्या कानांनी ऐकलंस ना? आता मी इथे ह्याच शहरात राहणार. आय होप तुला काही प्रॉब्लेम नसेल. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. जर मयूने तुझ्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीये तर तू कुठे राहा, काही कर, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये प्रतीक.
हेच ऐकायला मी इथे आलो होतो. प्रतीक, एक गोष्ट ना कायमची लक्षात ठेव. तुझा मयुशी आता काहीही संबंध नाहीये आणि या घराशी, त्यामुळे तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. बाय मयुरी. मी तुला ओळखते प्रतीक. आपल्यात संबंध नाहीये हे वधून घ्यायला जरी तू इथे आला असलास ना, तरी मला माहिती आहे तू इतक्या सहजासहजी हे सगळं सोडून देणार नाहीस.